नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अणूबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. हे अणू म्हणजे काय? प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य अशा अत्यंत लहान कणांनी बनलेला आहे आणि त्या लहानात लहान कणालाच आपण काय म्हणतो? अणू असे म्हणतो. मग अणू हे निर्माणही करता येत नाहीत, नष्टही करता येत नाहीत. ते कुठल्या रासायनिक प्रक्रियेने नष्टही करता येत नाहीत आणि त्यांचे आणखी लहानात लहान कणामध्ये विभाजनही करता येत नाही. अशा लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? अणू. आता अणू कशाचा बनलेला आहे? अणूमध्ये मूलकण कोणकोणते आहेत? तर अणूमध्ये 3 मूलकण आहेत: इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात, प्रोटॉन हे धनप्रभारित असतात, तर न्यूट्रॉनवर कुठलाही प्रभार नसतो. अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामधले मूलकण आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये आहे, म्हणून केंद्रक हे धनप्रभारित आहे, कारण प्रोटॉनवर धनप्रभार आहे. तर इलेक्ट्रॉन हे अणूच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. जसं हे सूर्य, केंद्रक म्हणजे सूर्य आणि इलेक्ट्रॉन हे त्याभोवती फिरणारे ग्रह, अशा प्रकारची रचना एकंदर अणूची असते. तर अणूचं इलेक्ट्रॉन जे आहे ते विशिष्ट कक्षेमध्ये परिभ्रमण करतात. अणूमध्ये प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखीच असते. धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन यांची संख्या सारखीच असते, म्हणून अणूवर कुठलाही प्रभार नसतो. अणू हे उदासीन असतात. त्यानंतर अणुअंक म्हणजे काय? मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे काय? की मूलद्रव्याचा अणूमधील प्रोटॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा काय झाला? अणुअंक. आणि अणुअंक Z या अक्षरांनी आपण दर्शवतो. मूलद्रव्याच्या अणूतील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. पण आपण काय म्हणलं? प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते, म्हणून प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा काय झाला? तो अणुअंक, आणि ते Z अक्षरांनी दर्शवतो. त्यानंतर आहे अणुवस्तुमान म्हणजे काय? की मूलद्रव्याचं अणुवस्तुमान. मी काय म्हणलं आत्ताच की अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि अणुवस्तुमान म्हणजे अणूमधील प्रोटॉनची संख्या अधिक न्यूट्रॉनची संख्या. मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला मूलद्रव्याचा अणुअंक म्हणतात, आणि हे अणुवस्तुमान म्हणतात, आणि हे ए या अक्षरांनी आपण दर्शवतो. म्हणजे अणुवस्तुमान हे पूर्ण अणूचं अणुवस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं, कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं असतात? अणूच्या केंद्रकामध्ये असतात. त्यानंतर आपण बघणार आहोत समस्थानिके म्हणजे काय. आता समस्थानिके म्हणजे काय? की ज्या मूलद्रव्याचा अणुअंक सारखा असतो परंतु अणुवस्तुमान भिन्न असतं, त्या अशा मूलद्रव्यांना आपण समस्थानिके असे म्हणतो. उदाहरणार्थ, कार्बनचा अणुअंक किती आहे? कार्बनचा अणुअंक आहे 6 कार्बन, आणि अणुवस्तुमान कार्बनचं 12 आणि अणुवस्तुमान कार्बनचं 14. बघा, अणुअंक सारखाच आहे. अणुअंक सारखा म्हणजे मूलद्रव्य कार्बनच आहे, परंतु अणुवस्तुमान कसं आहे? भिन्न आहे, कारण यामध्ये न्यूट्रॉन हे दोन्ही जास्त असतात. इथं 12 आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, इथं 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहेत. इथं 6 प्रोटॉन आहेत परंतु न्यूट्रॉन 8 आहेत. मग हे अणुवस्तुमान झालं. अणुअंक सारखा आणि अणुवस्तुमान भिन्न असतं. आता एखाद्या मूलद्रव्याचं आपल्याला संज्ञा, अणुअंक आणि अणुवस्तुमान जर एकत्रित दाखवायचं असलं तर कसं दाखवता येईल? समजा X हा मूलद्रव्य आणि Z हे त्याचं अणुअंक आहे आणि A हे त्याचं अणुवस्तुमान आहे. तर या पद्धतीनं जसं आत्ता दाखवलं आपण, कार्बन, इथं अणुअंक कार्बनचा 6 आणि अणुवस्तुमान 12. दुसरं ऑक्सिजन आहे. समजा ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8 आणि अणुवस्तुमान आहे 16. या पद्धतीनं आपल्याला संज्ञा, अणुअंक आणि अणुवस्तुमान दर्शवता येतं. त्यानंतर आहे समभार मूलद्रव्य म्हणजे काय. आता समभार मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक वेगळे असतात परंतु अणुवस्तुमान सारखे असतात, अशा मूलद्रव्यांना आपण समभार मूलद्रव्य असे म्हणतो. ज्या भिन्न मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सारखे असून त्यांचे अणुअंक मात्र भिन्न असतात, अशा मूलद्रव्यांना समभार मूलद्रव्य म्हणतो. उदाहरणार्थ, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आता आर्गॉनचा अणुअंक आहे 18, पोटॅशियमचा आहे 19 आणि कॅल्शियमचा आहे 20, परंतु या तिन्ही मूलद्रव्याचं अणुवस्तुमान मात्र सारखं आहे, 40.
अणुअंक किती आहे? 40 आहे. म्हणजे अणुअंक वेगळा परंतु अणुवस्तुमान सर्वांचं 40 आहे. म्हणजे अणुवस्तुमान सर्व मूलद्रव्यांचं कसं आहे? सारखं आहे. अशा मूलद्रव्यांना आपण समभार मूलद्रव्ये असे म्हणतो. यानंतर आपल्याला कक्षामध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण बघायचे. आता कक्षामध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण म्हणजे काय की आपण काय म्हणलं की अणूच्या कक्षेमध्ये हे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात. मग कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे कसं काढायचं? तर त्यासाठी एक सूत्र आहे की 2n चा वर्ग. n म्हणजे काय असते? कक्षेचा क्रमांक. जसं उदाहरणार्थ ही समजा ही अणूची पहिली कक्षा आहे, ही दुसरी कक्षा आहे, ही तिसरी आणि ही चौथी. तर पहिली कक्षा जी असते ती K, दुसरी L, तिसरी M, चौथी N. ही पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी आणि ही चौथी. तर कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्यासाठी हे 2n चा वर्ग सूत्र आहे. पहिल्या कक्षेमध्ये जर काढायचं असलं आपल्याला तर n बरोबर किती आहे? n म्हणजे कक्षेचा क्रमांक असतो. एक पहिल्या कक्षेत काढायचं आहे म्हणजे n बरोबर 1, 1 चा वर्ग. किती झालं? 2 गुणिले 1 चा वर्ग 1 म्हणजे किती झाले? 2. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2. तेच दुसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते बघा? 2n चा वर्ग. n बरोबर किती दिले तुम्हाला? दुसऱ्या कक्षेचं म्हणजे 2n चा वर्ग. बेदुनी 4, 4 दुनी 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसतात. तेच तिसऱ्या कक्षेमध्ये कसं काढणार? तिसऱ्या कक्षेमध्ये 2n चा वर्ग, n बरोबर 3 आहे. 2 गुणिले 3 चा वर्ग, 3 त्रिक 9, 9 दुनी 18 म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? 18. आता आपण एक उदाहरण घेऊ. म्हणजे K कक्षेमध्ये पहिली कक्षा जी K आहे तिच्यामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन, L कक्षेमध्ये 8, M कक्षेमध्ये 18 आणि N कक्षेमध्ये 32 असे इलेक्ट्रॉनचं कक्षेमध्ये वितरण असतं. आता मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय? की प्रत्येक मूलद्रव्याच्या त्या अणूमधील इलेक्ट्रॉनची त्यांच्या कक्षेत असलेली मांडणी. आता मूलद्रव्य इलेक्ट्रॉनची काय? त्यांच्या कक्षेत केलेली मांडणी म्हणजे काय? इलेक्ट्रॉन संरूपण. उदाहरणार्थ आपण आता कार्बनचं बघू. कार्बनचा अणुअंक किती आहे? 6 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉनही 6 झाले आणि इलेक्ट्रॉनही 6 झाले. आता इलेक्ट्रॉन 6 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील म्हणलं आपण आता? जास्तीत जास्त 2. किती उरले? 6 पैकी 2 गेले 4. तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील कार्बनचे? 4. तर आपल्याला एकंदरीत कार्बन इथं ह्या ठिकाणी कसं दर्शवता येईल? पहिल्या कक्षेमधले हे 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये हा 1 इलेक्ट्रॉन, हे 2, 3 आणि हा 4 असे 4 इलेक्ट्रॉन. हा झाले कार्बनची संरचना. पहिल्या कक्षेमधले 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमधले हे 4 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 झालं. त्यानंतर ऑक्सिजनचं बघा. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 8 आहे. तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6. 2 आणि 6 हे इलेक्ट्रॉन स्वरूप. आता इथं आकृतीमध्ये जर दाखवायचं असलं ऑक्सिजन तर कसं दाखवणार तुम्ही? पहिल्या कक्षेमधले हे 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6 म्हणजे हा झाला ऑक्सिजन. अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपन काढू शकता. त्याच्यानंतर सोडियमचा आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे? 11 आहे. तर इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं येईल? पहिल्या कक्षेमध्ये 2. आता दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनचे जास्तीत जास्त बसू शकतात? सूत्रावरून काढलंय आपण. 2n चा वर्ग 8 आणि किती झाले मग? 8 आणि 2 उरले किती? 1. तर राहिलेला 1 इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेमध्ये जातो. हे झालं सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन. ॲल्युमिनियमचा अणुअंक 13 आहे. मग काय येईल? 2, 8 आणि 3 अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन काढू शकतो. हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दाखवलेलं आहे. ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 6 आहे. 8 इलेक्ट्रॉन एकूण असतात. त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 6. K कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि L कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर हा आहे क्लोरीन. क्लोरीनचा अणुअंक किती आहे? 17 आहे. 2, 8, 7 त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. हा आहे सोडियम. मी आत्ता सांगितलेला सोडियम 11. अणुअंक किती आहे? 11 आहे. हे बघा एनर्जी लेवल वेगवेगळ्या दाखवल्यात. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32. K, L, M, N ह्या अणूच्या काय कक्षा आहेत.
ते पहिली एनर्जी लेवल जी आहे ती पहिल्या कक्षेची, त्याच्यानंतर दुसरी कक्षा म्हणजे दुसरी एनर्जी लेवल, तिसरी, चौथी, आणि हा अणूचा धनप्रभारित काय असतो, केंद्रक असतो. पहिल्या 20 मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन वितरण दाखवले तुम्हाला कक्षेमध्ये. हे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे पूर्ण कॅल्शियमपर्यंत पहिल्या 20 मूलद्रव्याचे तुम्हाला इलेक्ट्रॉन वितरण दाखवलेलं आहे कक्षेमध्ये.